दादा आपल्या नसल्याची उणीव कायम तुम्हाला आम्हाला सगळ्यांना जाणवत. दादांच्या या प्रथम आदिशी बँकेने जे आपल्याला सोड बनवली त्याचा शाळार्पणाचा कार्यक्रम आपल्याला छोट्या आपल्याला मदत केली ती पण आदिशी बँकेने. आणि आता देखील आम्ही आदिशी बँकेला पावलेकर भाऊंना विनंती केल्यानंतर एका जिल्ह्यात 36 सोड प्रणाली दिली त्यातल्या 30 सोड प्रणाली आपल्या मंडळाच्या तालुक्याला मिळाल्या आणि त्यातली एक सोड प्रणाली आपल्या शाळेला मिळाली. त्याबद्दल मी आदिशी बँकेचा आणि त्या सगळ्या संचालक मंडळ आणि सगळ्या कर्मचाऱ्यांचा आभार. अतिशय चांगल्या प्रकारचे काम आदिशी बँक जिल्हा स्तरावर करतात. लोकउपयोगी विविध उपक्रम आदिशी बँक राबवत आहे आणि दादांच्या विचारावर चालणारी आपली जी बँक असेल किंवा आम्ही सगळे असो अतिशय चांगल्या प्रकारे काम करण्याचा आज याचा आम्ही संकल्प करतो. आणि त्या माध्यमातून या शाळेला किमान 3 ते 4 ते 5 रूम द्यावं खालीवर अशा पद्धतीचा संकल्प आम्ही मनाला घेतो. आज आम्ही महाराष्ट्रामध्ये एक चांगला उपक्रम घडवला आहे. अधिकाऱ्यांमध्ये चांगली वचक, प्रशासनामध्ये चांगला रोग आणि विशेष करून त्या राज्यामध्ये कसं विकास झाला पाहिजे यासाठीची भूमिका सातत्याने घेतलेली आहे. म्हणून त्यांच्या आजच्या या जयंती ठरवली आम्ही सगळेच दुःखी अंतर्गत आहोत. दादांचं खरं हिसाबीचं योग्य नव्हतं कारण अजून त्यांच्याकडून आम्हाला बरीच कामं करून घ्यायची होती. तालुका विकास देखील घेऊन आणण्यात होतो, जिल्ह्याचा विकास घेऊन आणण्यात होता. अशा पद्धतीचं नेतृत्व फार मोठं प्रगल्भ नेतृत्व आपल्याला लाभलं होतं. ते काळाने आपल्यातून घेऊन घेतो आणि म्हणून तरी देखील सुद्धा त्यांच्या पक्षात त्यांची पत्नी देखील चांगली काम करतात. सगळेच कोणालाही काम करतात. त्या सगळ्यांना सहकार्य तुम्ही केले पाहिजे आणि या गावाची ह्या शाळेची कशी भरभराट होईल यासाठीचं ग्रामस्थांसह चर्चा करून या शाळेला शिक्षकांच्या सहकार्याने चांगले योगदान देऊ असे या ठिकाणी आपण शब्द देतो. पुन्हा एकदा आपण सर्वांनी अत्यंत चांगला कार्यक्रम घडवून आणण्यासाठी योगदान दिले त्याबद्दल सर्व शिक्षक मनापासून दिवंगत अजितदादा पवार यांची शासकीय जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला आणि तो निर्णय घेतल्यानंतर 22 पासून हा आठवडा हा त्यांचा जयंतीचा सोहळ्याचा कार्यक्रम शासकीय ठरवण्यात आलेला आहे. बंधूंनो, या ठिकाणी मी मुद्दाम त्याबाबत उल्लेख करू इच्छितो. या महाराष्ट्राच्या थोर पुरुषांच्या रांगेमध्ये आज अजितदादांचं नाव त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. त्याच्या पाठीमागचा जो शासकीय उद्देश जो आहे हा उद्देश आपण सगळ्यांनी तरुण पिढीने लक्षात घेण्यासारखा. आज अजितदादांचं कर्तृत्व ते ज्या वेळेला नेतृत्व करत होते त्यावेळेला सगळ्यांना त्याची कल्पना, परंतु त्यांच्यामध्ये असणारी जी शिस्त जी ही शिस्त आज देशाच्या पंतप्रधानांनी देखील याबाबत नामोल्लेख केला. आज अजितदादांनी एखादा कार्यक्रमाची त्यांच्या कारकिर्दीमध्ये प्रोग्राम दिला तर तो कार्यक्रम एखादा सकाळी 7 वाजता असेल तर ते 6:45 वाजता त्या ठिकाणी हजर राहील. ही त्यांची शिस्त. एखादं राज्यामध्ये कुठल्याही योजनेतील आणि कोणतेही काम एखादा त्यांच्या दौऱ्यामध्ये जर होत असेल तर त्या ठिकाणी अचानक ते जायचे, त्याची पाहणी करायची आणि ते काम
त्या गरजेचं आहे की नाही अशा पद्धतीची ठोक भूमिका आज ते या राज्यामध्ये बसवत होते आणि या त्यांच्या सर्व भूमिकेमुळे आज महाराष्ट्राचे जवळपास 9 वेळा ते अर्थमंत्री झाले. अर्थ खात्याला देखील त्यांनी एक वेगळ्या प्रकारची शिस्त लावून त्यांनी दिली. मी राकेश साळुंके, ओबीसी जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रत्नागिरी. आम्ही मंडणगड तालुक्यामध्ये अजितदादांच्या शासकीय जयंतीच्या कार्यक्रमाचा आठवड्याचा एक सप्ताहाचा कार्यक्रम ठेवला आहे. गेले 2 दिवस आम्ही सर्व शासकीय कार्यालय असतील, शाळा असतील यांना दादांची प्रतिमा वाटप केलेली आहे. आज पिंगळोली शाळेला एक सौर प्रणाली देऊन त्या शाळेच्या विजेचा प्रश्न सोडवण्याचं काम आम्ही इथे केलेलं आहे. विविध विद्यार्थ्यांचे कलागुण चे कार्यक्रम आम्ही ठेवले होते. वक्तृत्व ठरवलं होतं. त्यांचं बक्षीस वितरणाचं काम देखील कार्यक्रम आम्ही केलेला आहे. काही ठिकाणी फळं वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. आदर्श शेतकरी असतील किंवा आणखीन काही कर्मचारी असतील त्यांचे देखील सत्काराचा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आणि आमच्या वतीने आम्ही ठेवलेला आहे. आदरणीय स्वर्गीय अजितदादांच्या विचाराला अनुसरून आम्ही या पक्षाची आणि आमच्या सामाजिक कामाची वाटचाल इथं करत आहोत आणि दादांना या निमित्ताने एक भावपूर्ण आदरांजली देऊन दादांच्या विचारांनीच आम्ही पुढे प्रेरित राहून काम करू अशी ग्वाही आणि आम्ही अशी आम्हाला दादांना या श्रद्धांजली अर्पण करू.